अपवाद आहे. महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे. महाराष्ट्र हे गुंडा राज आहे. महाराष्ट्रामध्ये मी गृह खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जो भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहांसमोर की अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय. पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य. पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे. महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे. महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे. एक बीड नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत, कुणाल कामरा हा एक लेखक आहे, स्टँडअप कॉमेडियन आहे, वक्ता आहे. तो स्वतःचे शो करत असतो, राजकीय व्यंगात्मक टीका टिप्पण्या करत असतो. त्याने आमच्यावरही केलेलं आहे. त्यांनी आमच्यावरही टीका टिप्पण्या केलेल्या आहेत, आमच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं, त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं. त्यात तो काय म्हणतोय, खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना, खाने की रिक्षा, चेहरे पे दाढी. ह्याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची काय गरज आहे? 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये हा स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं. या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं. त्यांना झेपत नाहीये, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाहीये. बीडमध्ये काय चाललंय, परभणीत काय चाललंय, नागपूरला काय झालं, दंगली, आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला. आणि पोलीस काय झोपा काढत होते? तुमचे पोलीस काय करत होते? या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप लादली आहे. काय केलंय? आणीबाणी लावली आहे. जर आणीबाणी लावली असेल तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही. हो, या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली आहे. कलाकारांना, साहित्यकांना, लेखकांना, कॉमेडियन्सना त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही, लिहू दिलं जाणार नाही, बोलू दिलं जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगावं. माझं देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान आहे की नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू. काल रात्री खारमध्ये दंगलखोरांनी जे नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही, आणि जे नुकसान झालंय ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार आहात की नाही, हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवताय. बरं, अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत. रिक्षावाला, दाढीवाला, गद्दार, गुवाहाटी, तुम्ही गाणी पहा त्या काळातली. आमच्यावर केली आहेत, त्यांच्यावर केली आहेत, केलेली आहेत ना. मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना? कशा करता आली? हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाहीये, कोणाचं नाव नाही. या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का, असं मी पाहिलं. लोक नाचतात, त्याचा राग आला का? मग दाढी काढा, तुम्ही दाढी काढा ना. तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं, स्वतःच्या दाढीविषयी, म्हणजे सगळ्या दाढ्या माझ्याच आहेत, तो ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात. काय चाललंय या राज्यामध्ये? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाहीये, हे स्पष्ट दिसतंय. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे, ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून. काय केलं त्यांनी? हा संपूर्ण कट 1.5 तास 2 तास आधी सुजला होता.
काय करत होते मुंबईचे पोलीस? ज्या हद्दीमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार, त्या पोलीस स्टेशनचे एसीपी, सिनियर पीआय ह्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. इतका गंभीर प्रकरण आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते, नाचक्य होते. आणि आमचे गृहमंत्री फिरतायत भाषणं देत, प्रवचनं देत, इकडून तिकडे तिकडून इकडे. दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं आहे कुणाल कामराचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा, भरपाई करा. कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात आहेत, तुला सोडणार नाही, तुला ठार करू. हे कोण लोक आहेत? हे कोण? आम्ही धमक्यांना भीक घालत आमच्यासारखे लोक, पण तो कलावंत आहे. त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही, पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे, पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. बोला. पण राऊत साहेब, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर जे कथित पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडी, नाही, मला एक सांगा. आता कुणाल कामरा आहे, याआधी समय रैना झालं, रणवीर अलाहाबादियावाला झाला, जे काही चाललंय सध्या, म्हणजे विनोदाच्या नावाखाली कितपत म्हणजे सेन्सॉरशिप नको का? तुम्ही आचार्य अत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना? त्यांचे झेंडू अत्रे आणि कुणाल कामरा, झेंडूची समय रैना, हे बघा. नाही, झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं. नाहीतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीकाही सहन केली पाहिजे. आम्ही करतो, सगळेच करतात. माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे, शरद पवारांनी केलेली आहे, विलासराव देशमुखांनी केलेली आहे. प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही. त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे, नवीन नवीन कायदे आणायचे, नवीन नियम आणायचे. महाराष्ट्रात, देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं. आणीबाणीत सुद्धा घडलं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीत सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडी तरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे. पण शिवसेना युबीटी पूर्णपणे कुणाल कामराच्या पाठीशी आहे. अशा प्रकारे पॉडकास्ट करणारे लेखक, पत्रकारांच्या मागे आम्ही आहोत. बघा, मर्यादा पाळल्याच पाहिजेत. मग पॉडकास्टर्स असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, व्यक्तिगत टीका टिप्पणी. मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. विधिमंडळात जे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरेखालची, हे तर कुणाल कामराच्या पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. विधानसभेतच हल्ले होतील अशा अनेक झाले आहेत. ते चालतंय का? त्याच्यावर त्या बंधन आहेत का? त्यांना संरक्षण आहे, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग लेखक, पत्रकार, कलावंतांना स्वातंत्र्य का नाही? पण भूतकाळात शिवसेनेनंही अशा घटना केलेल्या आहेत. मग प्रसारमाध्यमांवर झालेले हल्ले असोत किंवा मग व्यक्ती किंवा नेत्यांवर झालेले हल्ले. मला एक उदाहरण सांगा तुम्ही. सखाराम बाइंडर संदर्भात हा संस्कृतीचा विषय होता. सखाराम बाइंडर नाटक, घाशीराम कोतवाल नाटकावरती आम्ही विरोध केला माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये. हा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा उद्ध्वस्त करण्याचा विषय होता. मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरडकरवरती का नाही हल्ला केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो. शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा, त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी. तिथे गांडूगिरी आहे. पण कुणाल कामरा एक साधा लेखक, पॉडकास्टर, त्याच्यावरती हल्ला केला तो. यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो. करा ना कोरडकरवरती हल्ला. शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्यांनी. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं. तिथे नाही. पण कुणाल कामरावरती हल्ला का? कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून.
अनेकांना दाढी आहे. नरेंद्र मोदींनाही दाढी आहे ना, अमित शहाना पण दाढी आहे. काय आहे ना, मग सगळ्यांना दाढ्या काढायच्या का? दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून. नाही, राऊत साहेब, आणखी एक विषय आहे की काल राज ठाकरे असं म्हणाले की एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, विधानसभेत अख्खं विधानसभाही खोक्यांनी भरली आहे. तुम्ही सहमत आहात का? कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांचा बघा, उल्लेख आहे. अख्खं सभागृह खोक्याने भरलं का नाही याच्याविषयी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे. असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही. हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं. आता बुलडोजर चालू आहे. नागपूरचा जो घटनेचा आरोपी आहे हिंसाचार प्रकरणातला, फहीमखानच्या घरावर आता आपण इंटरव्ह्यू देत असताना तिकडे बुलडोजर चालू आहे. बघा, दंगल दोन्ही बाजूने घडलेली आहे. दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली आहे. हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते. दंगलखोरांवरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे. पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत. औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा कोणी काढला? ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे. जा कोकणात बुलडोजर पाठवा ना, मग किंवा पुण्यात बुलडोजर पाठवा ना. तुमच्याच लोकांनी ही वक्तव्य दिलेली आहेत. त्यानंतर लोकांना ही चालना मिळालेली आहे. समान न्याय, तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना, समान कायदा आला पाहिजे ना, समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे. तर ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या लोकांवर, दंगलखोरांवर एकसारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये. आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्या सुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे.